श्री स्वामी समर्थ. उद्या वैशाख पौर्णिमा, नरसिंह जयंती. आंघोळीच्या पाण्यात टाका या दोन गुप्त वस्तू. नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो. तुमच्या आयुष्यात खूप प्रयत्न करूनही प्रगती थांबली आहे का? नशीब साथ देत नाही आहे असं वाटतंय का? तर थांबा, कारण उद्याची तिथी ही एखादी साधीसुधी तिथी नाही. उद्या ब्रह्मांडातील अशा दोन महाशक्तींचा मिलाप होत आहे जो तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचे दरवाजे उघडू शकतो. उद्या आहे वैशाख पौर्णिमा आणि याच पवित्र दिवशी प्रगट झाला होता साक्षात भगवान विष्णूंचा सर्वात उग्र, सर्वात शक्तिशाली आणि शत्रूंचा काळ ठरणारा अवतार म्हणजेच भगवान नरसिंह. मंडळी, यूट्यूबवर तुम्ही आजवर हजारो व्हिडिओ पाहिले असतील. हे करा आणि ते करा असे अनेक उपायही ऐकले असतील. पण आज मी तुमच्यासमोर एक माहिती घेऊन आले आहे जी आजवर तुमच्यापासून गुप्त ठेवण्यात आली होती. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडण्यासाठीची गुरुकिल्ली आहे, जी तुम्हाला यापूर्वी कोणीच कधीच सांगितली नसेल. आज आपण केवळ काय करायचं एवढं नाही, तर यामागचं शास्त्रीय सत्य आणि आध्यात्मिक पुरावे काय आहे हे सुद्धा सविस्तर पाहणार आहोत. कारण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट का करायची आहे कळतं, तेव्हाच ती प्रभावी ठरते. आता लक्ष देऊ नये का? या व्हिडिओच्या अगदी मध्यभागी मी तुम्हाला अशा दोन अत्यंत गुप्त वस्तू सांगणार आहे, ज्या उद्या आंघोळीच्या पाण्यात फक्त एक चिमूटभर टाकल्या तरी तुमच्या आयुष्यातील पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य, घरातील नकारात्मकता आणि अडकलेली कामं क्षणार्थ मार्गी लागतील. हा असा रामबाण उपाय आहे जो आजवर कधीही सार्वजनिकरित्या उघड झालेला नाही. त्यामुळे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुमचं नशीब बदलण्याची ही वेळ आहे. स्किप करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं टर्निंग पॉईंट ठरू शकतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपल्या या कुटुंबाचा भाग होण्यासाठी असेच प्रभावी उपाय रोज मिळवण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि या माहितीला एक लाईक नक्की द्या. तुमची एक छोटीशी कृती मला अधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा देते. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, तुमची श्रद्धा आणि तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, अडथळे दूर करण्यासाठी ओम गंग गणपतये नमः आणि समृद्धीसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हे 3 महामंत्र लिहायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक कमेंट तुमच्यासाठी भाग्योदयाचं दार ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या दोन गुप्त वस्तूंबद्दल. आणि मित्रांनो, आपण सगळे रात्रंदिवस कष्ट करतो, घाम गाळतो, पण तरीही पदरात काय पडतं? शून्य. यश जणू आपल्यापासून 2 पावलं लांबच पडतंय असं वाटतंय. घरामध्ये पाऊल ठेवलं की कारणाशिवाय कटकटी सुरू होतात. कमावलेला पैसा वाफेसारखा उडून जातो आणि एक आजारपण संपलं की दुसरं दार ठोठावतंय. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्यासोबतच का होतंय? याचं उत्तर आपल्या महान शास्त्रामध्ये एक गूढ रहस्यात दडलेलं आहे. उद्याचा दिवस महत्त्व समजून घेण्याची आपल्याला नरसिंह अवताराच्या त्या क्षणाकडे जावं लागेल. भगवंताने प्रगट होण्यासाठी संध्याकाळ का निवडली? का तो दुपारी आला नाही किंवा मध्यरात्री का आले नाहीत? कारण संध्याकाळ हा संधिप्रकाश असतो, जिथे दिवस मावळतो आणि रात्र सुरू होते. हा काळ 2 जगांमधील एक दरवाजा असतो, जिथे निसर्गाचे सर्व नियम शिथिल होतात. आणि अगदी असाच एक दुर्मिळ महामुहूर्त उद्या आपल्या दारी चालून आलेला आहे. हा मुहूर्त केवळ घड्याळाचे काटे नाहीत, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची एक दैवी संधी आहे. जरा विचार करा, हिरण्यकश्यपू ज्याला वरदान होतं की तो दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही आणि शस्त्राने मरणार नाही, ज्याला वाटत होतं की तो आता अजेय आहे, अमर आहे. आपण जेव्हा अन्यायाचा घडा भरला तेव्हा साक्षात भगवंताने आपल्या नखांनी त्याला फोडून काढलं. मित्रांनो, ही केवळ एक कथा नाही, हा एक संकेत आहे
तुमच्या आयुष्यात सुद्धा अशाच एखाद्या हिरण्यकश्यपू असू शकतो. तो म्हणजे तुमची गरिबी, तुमची कोर्ट कचेरीची जुनी प्रकरणं, तुमच्या शत्रूंची पिढा किंवा पिढ्यानपिढ्या चालत असलेला पितृदोष. जर भगवान नरसिंह स्तंभातून प्रगट होऊन अशक्य वाटणाऱ्या शत्रूचा संहार करू शकतात, तर विश्वास ठेवा, उद्या तुमच्या आयुष्यातील या सर्व समस्यांना मुळापासून उपटून फेकण्याची ताकद त्यांच्यात आहे. पण प्रश्न उरतो की ही शक्ती आपल्याला मिळणार कशी? भगवंत प्रत्येक ठिकाणी आहेत, पण त्यांना जागृत करण्याची एक विशिष्ट माध्यमाची गरज असते आणि ते माध्यम म्हणजे जलतत्व अर्थात पाणी. विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलं आहे की आपल्या शरीरात 70% पाणी आहे आणि हे केवळ तहान भागवण्यासाठी नाही, तर पाणी हे स्मृती साठवण्याचं काम करतं. म्हणून मंत्रांनी पाणी अभिमंत्रित केलं जातं. उद्याची वैशाख पौर्णिमेला चंद्र आपल्या पूर्ण कलेत असतो आणि पाण्याचे गुणधर्म बदलतात. उद्याच्या या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व लाख पटीने का वाढते आणि स्नानाच्या त्या पाण्यात कोणत्या 2 वस्तू टाकल्याने तुमच्या शरीरातील पेशी आणि तुमच्या नशिबातील रेषा बदलू शकतात, हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. कारण आता आपण वळणार आहोत त्या सर्वात गुप्त विधीकडे, ज्याचा महासंयोगाबद्दल. मित्रांनो, आपण सगळे दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, पण तरीही पदरात काय पडतं? शून्य यश. जणू आपल्यापासून 2 पावलं लांबच पडतं असं वाटतं. घरामध्ये पाऊल ठेवलं की कारणाशिवाय कटकटे सुरू होतात. कमावलेला पैसा वाफेसारखा उडून जातो आणि एक आजारपण संपलं की दुसरं दार ठोठावतं. पण तुम्ही कधी विचार केला का की हे तुमच्यासोबतच का होतं? याचं उत्तर आपल्या महान शास्त्रामध्ये एका गूढ रहस्यात दडलेलं आहे. उद्याच्या दिवशी महत्त्व समजून घेणं आपल्याला नरसिंह अवताराच्या त्या क्षणाकडे जावं लागेल. भगवंताने प्रकट होण्यासाठी संध्याकाळ का निवडली? ते का दुपारी आले नाही किंवा मध्यरात्री का आले नाहीत? कारण संध्याकाळ हा संधिप्रकाश असतो, जिथे दिवस मावळत असतो आणि रात्र सुरू होत असते. हा काळ केवळ 2 जगांमधील एक दरवाजा असतो, जिथे निसर्गाचे सर्व नियम शिथिल होतात. आणि अगदी असाच एक दुर्मिळ महामुहूर्त उद्या आपल्या दारी चालून आलेला आहे. हा मुहूर्त केवळ घड्याळाची काठी नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची एक दैवी संधी आहे. जरा विचार करा, हिरण्यकश्यपू ज्याला वरदान होतं, तो दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही की शस्त्राने मरणार नाही. ज्याला वाटत होतं की तो आता अजेर आहे, अमर आहे, पण जेव्हा अन्यायाचा घडा भरला तेव्हा साक्षात भगवंताने आपल्या नखांनी त्याला फोडून काढलं. मित्रांनो, ही केवळ एक कथा नाही, हा एक संकेत आहे. तुमच्या आयुष्यात सुद्धा असाच एखादा हिरण्यकश्यपू असू शकतो, जो म्हणजे तुमची गरिबी, तुमची कोर्ट कचेरीची जुनी प्रकरणं, तुमची शत्रूंची पिढा किंवा पिढ्यानपिढ्या चालत असलेला पितृदोष. जर भगवान नरहरी स्तंभातून प्रगट होऊन अशक्य वाटणाऱ्या शत्रूंचा संहार करू शकतात, तर विश्वास ठेवा, उद्या तुमच्या आयुष्यातील या सर्व समस्यांना मुळापासून उपटून फेकण्याची ताकद त्यांच्यात आहे. पण प्रश्न उरतो की ही शक्ती आपल्याला मिळणार कशी? भगवंत प्रत्येक ठिकाणी आहेत, पण त्यांना जागृत करण्याची विशिष्ट माध्यम आणि गरज असते. ती माध्यम म्हणजे जलतत्व अर्थात पाणी. विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलं आहे की शरीरात आपल्या शरीरात 70% पाणी आहे आणि हे केवळ तहान भागवण्यासाठी नसतं, तर पाणी हे स्मृती साठवण्याचं काम करतं. म्हणून मंत्रांनी पाणी अभिमंत्रित केलं जातं. उद्याच्या वैशाख पौर्णिमेला चंद्र आपल्या पूर्ण कलेत असतो आणि पाण्याचे गुणधर्म बदलतात. उद्याच्या या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व लाख पटीने वाढते आणि स्नानाच्या त्या पाण्यात कोणत्या 2 वस्तू टाकल्याने शरीरातील पेशी आणि तुमच्या नशिबाची रेषा बदलू शकतात, हे जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा. कारण आता आपण वळणार आहोत त्या सर्वात गुप्त विधीकडे. आता आपण त्या विधीकडे वळणावर आलो आहोत,
ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो मुख्य उपाय आणि त्या 2 अत्यंत प्रभावी वस्तू. मंडळी, उद्या वैशाख पौर्णिमेच्या सूर्योदयाची पहिली किरण पृथ्वीवर पडण्यापूर्वी निसर्गात एक विलक्षण बदल होत असतो. त्यामुळे उद्याचा हा विधी तुम्ही शक्यतो सूर्योदयापूर्वी मुहूर्तावर किंवा सूर्योदयानंतरच्या तासभरात करायचा आहे. लक्षात ठेवा, वेळ पाळली तर फळ नक्की मिळतं. तुम्ही जेव्हा आंघोळीसाठी पाणी घेता तेव्हा त्या बादलीत किंवा टबमध्ये आपल्याला अशा 2 गोष्टी विसर्जित करायच्या आहे ज्या तुमच्या आयुष्यातील दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकतील. पिवळी मोहरी. आता तुम्ही म्हणाल, पिवळी मोहरी तर आपण स्वयंपाकघरात वापरतो, पण तिचं आध्यात्मिक महत्त्व काय? तर एका शास्त्रात असं तंत्रशास्त्र आणि प्राचीन ग्रंथानुसार पिवळी मोहरी ही साक्षात भगवान विष्णूंचा संहारक शक्तीचा म्हणजेच नरसिंह भगवंताचं प्रतीक मानली जाते. पिवळी मोहरीमध्ये नकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याची अफाट शक्ती असते. जेव्हा तुम्ही ही मोहरी आंघोळीच्या पाण्यात टाकता तेव्हा त्याच्या शरीराभोवती जे नकारात्मक वलय तयार झालेलं असतं, ज्याला आपण साध्या भाषेत बाधा किंवा नजरबाधा लागणे म्हणतो, ते वलय ही मोहरी ओढून घेते. तुमचे विचार शुद्ध होतात आणि तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होण्यास सुरुवात होते. केवळ 1 चमचा पिवळी मोहरी तुमचं संपूर्ण शरीर आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध करू शकते. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, केसर आणि हळकुंडाचा तुकडा. पौर्णिमेच्या तिथी ही माता लक्ष्मीची तिथी आहे आणि माता लक्ष्मी पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. उद्या पाण्यात केसराचे 2 नाजूक धागे किंवा जर केसर नसेल तर 1 छोटासा हळकुंडाचा तुकडा टाका. ज्योतिषशास्त्रानुसार केसर हे गुरुग्रहाचा प्रतीक आहे जो आपल्याला सुख आणि समृद्धी देतो, तर हळद ही शुक्र ग्रहाची संबंधित आहे जो आपल्याला ऐश्वर्य आणि आराम मिळवून देतो. ज्या व्यक्तीचा गुरु आणि शुक्र एकाच वेळी बलवान होतात त्या व्यक्तीला जगात कोणतीही गोष्ट मिळवणं अशक्य राहत नाही. पैसा फक्त येत नाही तर तो घरात टिकतो सुद्धा. हा विधी करण्याची अचूक पद्धत सांगते, ऐका. केवळ वस्तू पाण्यात टाकल्या म्हणजे काम झालं असं नाही. त्या पाण्याला जागृत करावं लागतं. जेव्हा तुम्ही या 2 वस्तू पाण्यात टाकाल तेव्हा त्या पाण्याकडे पाहत किंवा डोळे मिटून अत्यंत शांत चित्ताने ओम नमो नरसिंहाय या मंत्राचा, शक्तिशाली मंत्राचा फक्त 11 वेळा जप करा. जप करताना मनात असा ठाम विश्वास ठेवा की त्या पाण्यातील चैतन्य तुमच्या शरीरातील वर्षानुवर्षाचे आजार, तुमच्या मनातील भीती आणि तुमच्या नशिबातील दुर्दैव पूर्णपणे धुवून टाकत आहे. तेव्हा तुम्ही त्या पाण्याने स्नान कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला इतकं हलकं आणि ऊर्जेने भरलेलं वाटेल की तुम्हाला जाणीव होईल की तुमची वेळ आता बदलली आहे. पण थांबा, फक्त स्नान करून चालणार नाही. त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्यावर काय करायचं आहे जेणेकरून लक्ष्मी कायमची तुमच्या घरात प्रवेश करेल हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. माझ्या माता भगिनींनो आणि बांधवांनो, सकाळी स्नान करून तुम्ही स्वतःला शुद्ध केलाय, पण घराचं काय? लक्षात ठेवा, आपलं घर हे आपलं मंदिर असतं. म्हणूनच फक्त स्नान करून थांबायचं नाही. खरी जादू तर उद्या संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी घडणार आहे, जेव्हा दिवस मावळतो आणि रात्र आपली पावलट टाकत असते. तोच तो क्षण असतो जो भगवान नरसिंह स्तंभातून प्रगट झाले होते. या संधी प्रकाशात तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर काही अशा गोष्टी करायच्या आहे ज्यामुळे गरिबी तुमच्या उंबरठ्यावरून परत फिरेल आणि सुख समृद्धी घरात प्रवेश करेल. भगवान नरसिंहाचा अवतार कुठे झाला होता? उंबरठ्यावर. कारण हिरण्यकश्यपूला वरदान होतं की तो घराच्या आत मरणार नाही आणि बाहेरही मरणार नाही. उद्या तुमचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नाही, तर तो विजयद्वार आहे. उद्या संध्याकाळी उंबरठा स्वच्छ पुसून त्यावर हळद कुंकाने स्वस्तिक काढा. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावा. जेव्हा तुम्ही उंबरठ्याचं पूजन करता
तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष भगवान नरसिंहाच्या आगमनाची तयारी करता. ज्या घराचा उंबरठा पुजलेला असतो तिथे अशुद्धता शक्ती कधीच प्रवेश करू शकत नाही. ईशान्य कोपऱ्यातील पंचदेव. आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे देवघरा ज्या दिशेला असतं ती दिशा देवांची दिशा मानली जाते. संध्याकाळी 5 कोपऱ्यात शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे लावा. शास्त्रात असं म्हटलं की उद्याच्या दिवशी लावलेले हे 5 दिवे तुमच्या आयुष्यातील 5 दोषांना काम, क्रोध, लोभ, मोह आणि मत्सर जाळून टाकतात. जर तुमचं एखादं काम पैशाअभावी अडकलं असेल, कोणी तुमचे पैसे परत करत नसेल किंवा व्यवसायात प्रचंड तोटा असेल तर हे 5 दिवे तुमच्यासाठी यशाचे मार्ग मोकळे करतील. तिसरं म्हणजे दानधर्म. वैशाख महिना म्हणजे कडक उन्हाळ्याचा काळ. या काळात एखाद्या तहानलेल्या जीवाला पाणी पाजलं हे जगातील सर्वात मोठं पुण्य आहे. उद्याच्या दिवशी गुळ पाणी किंवा शक्य असल्यास थंडगार ताकाचे वाटप करा. तुम्हाला माहीत आहे का, पुराणात असं लिहिलं आहे की वैशाख पौर्णिमेला केलेलं जलदान हे 1000 अश्वमेध यज्ञ इतकं फळ देतं. जेव्हा तुम्ही एखाद्याला पाणी देता तेव्हा तुम्ही केवळ त्याची तहान भागत नाही तर तुम्ही त्याच्या नशिबातील कर्मदोष धुवून टाकता. जेवढी लोकांची तहान उद्या तुमच्यामुळे भागते तेवढे आशीर्वाद तुमच्या कुंडलीला लाभतील. मंडळी, हे उपाय दिसायला छोटे वाटतात पण त्याची शक्ती अफाट आहे. हे उपाय करताना मनात कोणाबद्दलही आकस ठेवू नका. केवळ भगवंतावर विश्वास ठेवा. मग पहा तुमचे नशिबाचे दरवाजे कसे उघडतात ते. तर मंडळी, वैशाख पौर्णिमा आणि नरसिंह जयंतीचा हा दुग्ध शर्करा योग गमावू नका. विश्वास ठेवा, तुमची श्रद्धाच तुमचे नशीब बदलू शकते. मी सांगितलेल्या या 2 वस्तू उद्या आवर्जून आंघोळीच्या पाण्यात टाका आणि स्वतः फरक अनुभवा. आयुष्यात संकटे प्रत्येकाला येतात पण जो योग्य वेळी योग्य उपाय करतो तोच जिंकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील अनुभव आम्हाला नक्की कळवा. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत. कुणास ठाऊक तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी नशीब उजळेल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंगणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. भगवान नरसिंह तुम्हा सर्वांचे रक्षण करोत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.